सामनाच्या दिवाळी अंकामध्ये उद्धव ठाकरेंकडनं सरकारवर टीकास्त्र, शेतकऱ्यांच्या आणि कबुतरांच्या मुद्द्यावर खोचक लेख, पक्षफुटी संदर्भातही एकनाथ शिंदेंवर केला हल्लाबोल। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। यापुढे एकनाथ शिंदे वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शन करणार असल्याची बातमी। बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर। बारामती विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या 53व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर। सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यास सुरुवात। मंत्री नितेश राणेंनी ऑनलाईन बैठकीत घेतला आढावा। निवडक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा धनादेशही सुपूर्द। एसटी बँकेतील बैठकीदरम्यानच्या राड्या प्रकरणी गुन्हा दाखल। आम्ही प्रसिद्धीसाठी हपापलेली माणसं नाहीत। एसटी बँकेतल्या बैठकीच्या राड्या प्रकरणी सदावर्तेंची प्रतिक्रिया। कौशल्य विकासावर भर द्या। भारताला महाशक्ती बनवण्यासाठी कौशल्य विकास हा गरजेचा। सिम्बायोसिस कॉलेजच्या दीक्षांत सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विद्यार्थ्यांना सल्ला। चाकणमध्ये मुख्यमंत्र्यांनी चालवला देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक। ट्रकचं स्टेअरिंग स्वतः हाती घेत मुख्यमंत्र्यांची सवारी। मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। कर्मचाऱ्यांना 31,000 रुपयांचा बोनस जाहीर। पालिका आयुक्त भूषण गगराणींनी जाहीर केला निर्णय। नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरच्या किमतीपेक्षाही अधिक। माहिती अधिकारातनं धक्कादायक बाब समोर। सिडकोच्या प्रकरणाची चौकशी होणार का, सवाल उपस्थित। आणि दाऊद इब्राहिमची रत्नागिरीत वडिलोपार्जित जमिनीचा 4 नोव्हेंबरला होणार लिलाव। जवळपास 171 चौरस मीटर भूखंडाचा लिलाव होणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।